नमस्कार. मी चंद्रकांत वारगडे. मित्रांनो, आज आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून थोडीशी माहिती घेणार आहोत. आपण पाहतोय अनेक ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो. आपण जे टॅक्स म्हणून आपल्या घराची पट्टी असेल तो टॅक्स भरतो, त्याच टॅक्समधून गावचा विकास होत असतो. परंतु त्या ठिकाणी असलेले सरपंच असतील किंवा ती ग्रामपंचायत कमिटी असेल किंवा त्या ठिकाणी काम करणारा ग्रामसेवक असेल, हे त्या ठिकाणी आपल्या पैशाचा उपयोग व्यवस्थित करतात का नाही हे पाहणं आपलं काम आहे. कारण आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला तो अधिकार आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आलेला निधी त्याचा वापर व्यवस्थित होतो का नाही किंवा त्या ठिकाणी काही भ्रष्टाचार होतोय का हे पाहण्याशी आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती अधिकार कायद्याचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं असतील, ब्लॉक बसवणं असेल किंवा त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची कामं असतील, यामध्ये आपल्याला माहीत नसतं की त्या ठिकाणी किती खर्च झाला आहे आणि तो खर्च कशा प्रकारे त्या ठिकाणी केला गेला आहे, तो खर्च तेवढा झाला आहे का नाही, किंवा आपल्या गावामध्ये यावर्षी किती टॅक्स जमा झाला आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी किती खर्च केला आहे, ही सर्व माहिती घ्यायची असेल आपल्याला तर मित्रांनो आपल्याला माहिती अधिकार कायद्याचा वापर केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपण ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेळेला माहिती अधिकार कायदा वापरतो त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं कॅशबुक, ग्रामपंचायतच्या मासिक सेवेचं प्रोसिडिंग आणि ग्रामपंचायतचं वार्षिक सेवेचं प्रोसिडिंग या तीन कागदपत्र आपण जर मागवली त्या ठिकाणी आपल्याला नक्की समजतं की या ठिकाणी किती पैसे आले आणि कुठं खर्च झाला. कारण कुठलाही पैसा खर्च करायचा म्हणलं किंवा कुठलाही जिल्हा परिषद निधी आला असेल तर तो ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या ठरावामध्ये घेतल्याशिवाय त्याचा खर्च तो त्या ठिकाणी करता येत नाही. दुसरी अशी गोष्ट, एखाद्या रस्त्याचं काम आहे, समजा ते काम 2 कोटीचं आहे, तर आपण त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या प्लॅन एस्टिमेटची छायांकित प्रत मागवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की त्या रोडच्या कामासाठी कुठलं मटेरियल किती वापरायचे, किती लेअर आहेत, किती इंचाचा त्या ठिकाणी डांबरीकरण आहे, किती इंचाचं खडीकरण आहे, किती इंचाचं मुरमीकरण आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती होतात. आपण प्रत्येकाने माहिती अधिकार कायद्याचा वापर करून त्या ग्रामपंचायतमध्ये आपण अशा प्रकारे माहिती मागवावी आणि खऱ्या अर्थानं आपल्याला वाटलं त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय तर आपण त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेचे शिओ असतील, पंचायत समितीचे BDO असतील किंवा या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असेल, यांच्याकडे तक्रारी करावी आणि खऱ्या अर्थानं आपला पैसा तो चांगल्या कामाला लागतो का नाही याकडे लक्ष द्यावं अशी विनंती